नमस्कार. कोकणातल्या या मस्त भारी वातावरणात तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या भागात आपण पाहिलं की कसे स्वामींनी अलवणी बुवांना जगन्नाथपुरीमध्ये बरे केले. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुलीलामृत ग्रंथाचा 7वा अध्याय. हिमालयातील एका गुहेत स्वामींनी तपस्व्यांना कसं दर्शन दिलं आणि एका संन्याशाला साक्षात दत्त रूपाचे दर्शन कसं घडवलं. आजोबांची ही कथा तुम्हाला परमार्थाचा खरा मार्ग दाखवेल. आजोबा, हिमालयातल्या त्या गुहेत काय झालं? शिकारी तर घाबरून गेले होते. मग पुढे काय? श्री गुरु लीलामृत अध्याय 7वा. बाळा, त्या शिकाऱ्यांचा प्रसंग पाहून जवळच एका गुहेत राहणारे तपस्वी स्वामींच्या चरणी आले. ती गुहा अतिशय शांत, विस्तीर्ण आणि रमणीय होती. तपस्व्यांनी स्वामींना मोठ्या आदराने आपल्या गुहेत नेलं आणि त्यांची षोडशोपचारे पूजा केली. स्वामींनी तिथे त्या तपस्व्यांशी आत्मानुसंधान आणि आत्मसाधना यावर सविस्तर चर्चा केली. स्वामींनी सांगितलं की गुरुभक्ती, ज्याच्या मनात गुरुविषयी संशय नसतो आणि जो अनन्य भावाने भजतो तोच ब्रह्मस्वरूप होतो. वासना त्याग, मनातील वासनांच्या पलीकडे गेल्याशिवाय खरी शांती मिळत नाही. मग तिथे दुसरे कोणी नव्हते का? फक्त तपस्वीच होते? होतं ना. तिथे एक संन्यासी होता ज्याला वाटायचं की स्वामी फक्त एक साधे तपस्वी आहेत. स्वामींनी त्याच्या मनातलं द्वैत ओळखलं. तेव्हाच एक अद्भुत चमत्कार झाला. त्या संन्यासाला समोर स्वामी नाही तर साक्षात श्री दत्तात्रेय दिसले. बालसूर्यासारखी दिव्य प्रभा, डोक्यावर जटामुख, गळ्यात पुष्पमाळा आणि मुखावर ते मंद हास्य. साक्षात दत्तप्रभू पाहून तो संन्यासी स्वामींच्या पायावर लोळला आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि आजोबा, ते वाघ पण तिथेच होते का? हो, तर त्या गुहेत 2 वाघ होते. लोकांना वाटलं ते वाघ सर्वांना खाऊन टाकतील, पण स्वामींच्या समोर ते वाघ एखादी मांजर असावी तसे शेपट्यात घालून शांत बसले होते. स्वामींनी त्या वाघांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की तुम्ही पुढच्या जन्मी काशी ग्रामात पुण्यशाली मनुष्य म्हणून जन्माला याल आणि तुम्हाला पुन्हा माझं दर्शन होईल. पशूंचा सुद्धा उद्धार करणारे असे हे माझे स्वामी. वाह, म्हणजे स्वामी माणसांचीच नाही तर पशुपक्ष्यांची पण काळजी घेतात. अगदी बरोबर बाळा. शेवटी देवांनी विमानातून पुष्पवृष्टी केली आणि स्वामी तिथेच अंतर्धान पावले. हा अध्याय वाचल्याने मनातील सर्व भीती नष्ट होते आणि गुरूंची कृपा लाभते. श्री स्वामी समर्थ. हिमालयातल्या या गुहेतील कथा आपल्याला श्रद्धा आणि भक्तीचा ध्यास दाखवते. स्वामींचा हा प्रवास आजोबांच्या गोष्टीमध्ये पुढे असाच सविस्तर सुरू राहील. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.